या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरची रिव्हिजन 3 बघणार आहोत। याच्या अगोदर आपण रिव्हिजन 1 आणि रिव्हिजन 2 पाहिलेली आहे। सो कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स म्हणजे जसे की तुम्हाला काळ ओळखा वगैरे अगोदर आपल्याला लिंग बदला, वचन बदला, समानार्थी शब्द हे सर्व झालेले आहे। पण आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काळ कसे ओळखायचे आहेत किंवा काळाचे रूपांतर कसं करायचं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, याच्यातला आपल्याला काळ ओळखून लिहायचा आहे। पहिला क्वेश्चन आहे, संकेत आंबा खातो। सो आता तो आंबा खात आहे म्हणजे त्याची जी क्रिया आहे ही चालू आहे म्हणजे तो प्रेझेंट मध्ये आहे। तर प्रेझेंटला मराठीमध्ये म्हणतात वर्तमान काळ। तर तो आंबा अजून खातो आहे, त्याची प्रक्रिया म्हणजे जो काही तो करतो आहे त्याचे जे वर्क आहे ते चालू आहे म्हणून हे येणार वर्तमान काळामध्ये। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, वैष्णवीने पुस्तक वाचले। सो हे काय येणार आहे, भूतकाळ, कारण तिचं पुस्तक वाचून झालेलं आहे। सो तिने ते पुस्तक वाचलं आहे। जर ती वाचत आहे असतं याच्या पुढे ती पुस्तक वाचत आहे, सो हे झालं असतं वर्तमान काळ। ती पुस्तक वाचेल असं जर असेल तर ते झालं असतं भविष्यकाळ। त्यामुळे तिचं काय आहे, वैष्णवीने पुस्तक वाचले म्हणजे तिचं वाचून झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। सो हे जाणार आहे भूतकाळामध्ये। तुम्ही जर 5 मिनिटं अगोदर एखादी गोष्ट करून म्हणजे जसं की तुम्ही 5 मिनिटांपूर्वी तुमचं जेवण झालेलं आहे, सो ही गोष्ट सुद्धा तुमची भूतकाळामध्ये जाणार आहे। 1 मिनिटापूर्वी सुद्धा केलेली गोष्ट ही भूतकाळामध्ये जाणार आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, गावात सर्कस येईल म्हणजे काय, तर भविष्यात ती येईल पण किंवा नाही पण येणार असं असेल। सो हे काय आहे, भविष्यकाळ आहे म्हणजे ती गोष्ट होऊ पण शकते किंवा नाही पण होऊ शकत। त्यामुळे ती आपण कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही कुठली गोष्ट जी भविष्यकाळामध्ये होणार आहे। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, निधीने पहिला नंबर फटकवला किंवा मिळवला म्हणजे निधीने स्कूलमध्ये पहिला नंबर मिळवला। सो हे काय आहे, भूतकाळ, कारण तिने मिळवला आहे त्यामुळे आपल्याला माहिती झालं ना की तिचा पहिला नंबर आला आहे। सो ही गोष्ट होऊन गेलेली आहे त्यामुळेच तर ती आपल्याला कळाली आहे। फिफ्थ नंबरचा आहे, प्रसन्न नृत्य करेल। प्रसन्न काय आहे, नाव आहे एका मुलाचं। सो प्रसन्न नृत्य करेल तर हे काय आहे, भविष्यकाळ म्हणजे तो डान्स करणार आहे। मग तो करू पण शकतो, नाही पण करू शकत किंवा तो करणार आहे। अजून पुन्हा काय होईल भविष्यामध्ये हे आपण सांगू शकत नाही। सो भूतकाळातल्या गोष्टी ह्या प्रॉपर असतात म्हणजे जसं की त्या झालेल्या असतात त्यामुळे आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो, पण भविष्यकाळातल्या गोष्टी आपण सांगू शकत नाही। आणि वर्तमानातल्या गोष्टी ह्या सुरू असतात। सो भविष्यकाळ म्हणजेच काय, तो फ्युचरमध्ये डान्स करणार आहे म्हणजे जसं की त्याच्या स्कूलचं काहीतरी फंक्शन आहे आणि त्यावेळेस त्याला नृत्य म्हणजे डान्स करायचं आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, कंसातील सूचनेनुसार वाक्याचे काळात रूपांतर करा म्हणजे इथे एक वाक्य दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणत्या काळामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे। फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, खुशी गावाला जाते तर हे काय आहे, वर्तमान काळ आहे। सो ती जाते आहे तर त्याचं तुम्हाला भूतकाळ करायला सांगितलं आहे। तर खुशी गावाला होती म्हणजे त्यावेळेस ती खुशी गावाला होती, आता काय आहे, जात आहे। सो इथं भूतकाळ करायला सांगितलं आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येणार, खुशी गावाला होती। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, संस्कार गाणे गात होता म्हणजे हे काय आहे, भूतकाळातली गोष्ट सांगितली आहे म्हणजे तो त्यावेळेस गाणे गात होता। पण आता तुम्हाला ह्याचा भविष्यकाळ करायचा आहे तर ह्याचं काय येणार, संस्कार गाणे गाईल म्हणजे तो गाईल गाणं। ज्यावेळेस त्याला कोणी सांगेल की तू गाणं गा तर तो फ्युचरमध्ये गाणं गाईल। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, प्रतिष्ठा मथुरेत होती। प्रतिष्ठा काय आहे, नाव आहे मुलीचं, व्यक्तीचं, बाईचं जे काय आहे ते। सो प्रतिष्ठा मथुरेत होती म्हणजे हे भूतकाळ झालं, त्यावेळेस होती। आता आपल्याला वर्तमान काळ करायला सांगितलं आहे। सो काय येणार, प्रतिष्ठा मथुरेत आहे म्हणजे सध्या आहे ना ती तिथे, प्रेझेंटमध्ये ती तिथे आहे। सो हा झाला वर्तमान काळ। वर्तमान काळ म्हणजेच काय, तर प्रेझेंट टेन्स। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, टीना जेवत आहे। सो जेवते, तिची क्रिया जी काही तिचं वर्क आहे ते चालू आहे। सो हे काय येणार आहे, म्हणजे प्रेझेंटमध्ये वर्तमान काळामध्ये ती जेवत आहे। सो याचा भूतकाळ करायचा आहे। सो टीना जेवत होती म्हणजे पाठीमागं होऊन गेले, जेव्हा मी तिच्या घरी गेले होते त्यावेळेस ती टीना जेवत होती म्हणजे हे भूतकाळामध्ये कन्वर्ट झालेलं आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला काळाचं रूपांतर करायचं आहे आणि कोणता काळ आहे हे ओळखायचं आहे। सो जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही आरामात कोणत्याही सेंटेन्सचा काळ ओळखू शकता। सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।